सांगली इथल्या कॉलेज कॉर्नर या भागात एका महाविद्यालयीन युवतीवर तिच्याच पतीनं चाकू हल्ला केला। यात युवतीच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे। ही घटना आज सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान सांगली कॉलेज जवळ घडलेली असून दोघंही पती पत्नी असल्याचं कळत आहे। दोघे एकत्रित कॉलेज कॉर्नरला आले आणि गाडीवर बसून चर्चा करत असताना वादावादी झाली आणि हल्लेखोरानं अनपेक्षितपणे गाडीतून कोयता काढून कोयत्यानं वार केला असता या तरुणीनं हात आडवा केला, त्यामुळे हातावर घाव बसला असून तिथल्या नागरिकांनी तिला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। या तरुणीवर सिव्हिल हॉस्पिटल सांगली इथं उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। ही तरुणी आणि हल्लेखोर यांचा काही महिन्यापूर्वीच प्रेमविवाह झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे। तर आज काय नेमका प्रकार घडला आणि काय कशातून झालेला आहे? आज सकाळी 8:30 ते 8:45च्या दरम्यान विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील कॉलेज कॉर्नर या ठिकाणी कॉलेजला येणारी एक त्या ठिकाणी मुलगी आहे। तिचा प्रेमविवाह झालेला आहे आणि ती तिच्या गावावरून इथं आल्यानंतर तिच्या पतीनं ती कॉलेजला जात असताना कॉलेज कॉर्नर या ठिकाणी तिला अडवून चाकूने हल्ला केलेला आहे। तर तत्काळ आम्ही सदर पीडित महिला ही हॉस्पिटलाइज झालेली असून योग्य ते उपचार सुरू आहेत। त्याच पद्धतीने आरोपीला ताब्यात घेण्याकरता पथक त्या ठिकाणी रवाना करण्यात आलेला आहे। पती आणि पत्नींमधला हा वाद असून त्या ठिकाणी आणखी सखोल तपासामध्ये नेमकं मारहाण करण्याचं आणि या हल्ला करण्याचं कारण काय ते समजून येईल। नाही, सदर पीडित मुलीची आई त्या ठिकाणी फिर्याद देण्यासाठी आलेली आहे। फिर्याद घेण्याचं काम सुरू आहे। तपासाबाबत काय पुढे? तपासाकरता आम्ही एक पथक त्या ठिकाणी रवाना केलेलं असून तात्काळ आरोपी ताब्यात घेत आहोत।